हाय नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो फ्रेंड्स, आज खरं सांगू का स्वयंपाकाची इतकी घाई आहे, अकोल्याला जायचं आहे। तरी आरोहीच्या पप्पाचं आणि आरोहीचं चालू होतं वड्यांचीच भाजी, ज्या मुंगवड्या असतात ना तीच भाजी कर आणि सोबत रस पण हवा आहे त्यांना। आणि आम्हाला 9 वाजता 9च्या आधीच जे आहे अकोल्याला जायलाही निघायचं आहे, कारण ॲडमिशनसाठीचा टायमिंग त्यांनी 10 वाजेस्तोवरच दिलेला आहे। सो सकाळी सकाळी लागली बघा कामाला। आणि वड्यांची भाजी करायला तसाही वेळ लागतो, तुम्हाला माहीतच आहे, वड्या शिजायला भरपूर वेळ घेतात। सो आधी वड्या टाकल्यात, कणिक वगैरे सर्व मळून ठेवली आणि आता जे आहे मी इथे रस करायला घेत आहे। आणि नवीन चाकू होता म्हणून म्हटलं चला यानेच जे आहे आपण आंबे कट वगैरे करून पाहूयात। आणि असते ना एक उत्सुकता असते बघा, नवीन वस्तू घरात आली की कधी तिला यूज करतो आणि कधी नाही असं होतं। आणि ती वस्तू जर किचनसाठी असेल तर मग काही सांगायलाच नको। किचनसाठी एखादा म्हणजे साधा चम्मच जरी मी विकत घेतला ना तरी मी इतकी खुश असते, इतकी आनंदित असते ना, कधी एकदा त्याला यूज करते असं माझं होत असतं। आणि या गोष्टीशी तुम्हीही रिलेट कराल, म्हणजे किचनमध्ये जे काही नवीन आलं ते अगदी आपल्या मनाच्या जवळचं होऊन जातं। सो मोठ्या चाकूनं कट करायचा तो प्रयत्न केला आंबे, पण त्याने काही जमलं नाही, कारण बराच मोठा आहे तो, टरबूज वगैरे कापायचे वगैरेच तो कामात येईल। शेवटी छोटा चाकू घेतला आणि त्याने पटपट पटपट जे आहे आंब्याची साल काढली। आणि मी अशाच प्रकारे रस बनवत असते बघा, अगदी आंबे सोडून वगैरे रस बनवायला मला आवडत नाही। आणि हे म्हणजे रसाचेच आंबे आहेत बघा, जे गावरान वगैरे आंबे असतात त्याचा रस बनवायचा असला की मग काही ऑप्शन नसतं, ते सोडून वगैरेच घ्यावे लागतात। पण त्याचा रस सहसा आम्ही बनवतही नाही, कारण खूप पातळ होतो त्याचा रस। सो अशा प्रकारे जे रसाचे आंबे येतात स्पेशली तेच आम्ही घेऊन येत असतो। सो बघा सर्वच आंब्यांचा जो पल्प आहे तो मी वेगळा केला आणि आता मिक्सरच्या भांड्यात मी इथे पल्प घालते आहे। थोडासा मी ठेवत आहे बाजूला, कारण म्हणजे आरोहीला ना मँगो मिल्कशेक वगैरे फार आवडतो। सो म्हटलं तिला करून देता येईल। आणि इथे रस करताना मी फक्त जे आहे थोडंसं मीठ घालते आहे, साखर वगैरे काहीही घालत नाही, कारण आरोहीचे पप्पा कसे साखर वगैरे म्हणजे खातच नाहीत। मग अशा वेळेस काय होतं, त्यांना वेगळा रस करा आम्हाला करा, त्यापेक्षा मी साखर घालतच नसते। ज्याला जसं वाटेल तो तसा घेतो। आणि आंब्याचा रस खाताना किंवा तुम्ही त्यावरनं 1 चम्मच तरी तूप घालत जा, कारण आंबा भयंकर उष्ण असतो, गरम असतो। आणि तूप घातलं ना की ती उष्णता बऱ्याच अंशी कमी होते आणि सोबत तो पचायलाही जरा हलका होतो। आणि ना आता इथे उभी होती आणि बाहेर लक्ष गेलं तर बघा एक मोठा मोर आहे मस्त, आणि इतका छान पिसारा त्याचा की कायच सांगू। कलर तर इतका छान दिसत होता, पण कॅमेऱ्यात तेवढा कॅप्चर नाही झाला तो। बरं चला, काल व्हिडिओ आला नाही, त्याचं कारण सांगते। सर्वात आधी तर 2 दिवस झाले सतत मार्केटला म्हणजे अकोल्याला जाणं होत आहे। पहिल्या दिवशी गेलो तर पियूची जी ओरल आणि रिटर्न टेस्ट होती, ते जसं मी कालच्या व्हिडिओ सांगितलं तो खूप छान प्रकारे पास झाला होता। पण तेव्हाच त्यांनी काही ॲडमिशन करून घेतली नाही। त्यांचं म्हणणं होतं म्हणजे ॲडमिशनची प्रोसेस उद्या करू, कारण 14 एप्रिल होतं बघा, त्यांनाही लवकर जायचं असेल किंवा नसेल, म्हणजे फक्त त्यांनी जे टेस्टसाठीच मुलांना बोलवलं होतं। अदर स्टाफला वगैरे सर्वांना सुट्टी होती 14 एप्रिल असल्यामुळे। सो त्यामुळे त्यांनी काल काही ॲडमिशन करून घेतली नाही। सो आज बोलवलं होतं, सो आज ॲडमिशनसाठी गेले होते। आणि माझा पिऊ शहाण्यासारखा घरी राहिला दीदीसोबत म्हणून पिऊ आणि झाली आता फायनली पिऊची ॲडमिशन, म्हणजे आम्हाला पाहिजे होती त्या स्कूलमध्ये, व्यवस्थित झालेली आहे। आणि बघा काल कुकर घेऊन आले होते 5 लिटरचा, आणि मला हवा होता खरं तर 3 लिटरचा। तेव्हाच मी आरोहीच्या पप्पांना बरंच एक्सप्लेन केलं की नाही मला 3 लिटरचाच हवा आहे, कारण डेली यूजसाठी हवा आहे। डेली आमच्याकडे डाळ भातला नाही बनत, कारण कोणीच आवडीने खात नाही डाळ भात डेली। पिऊसाठी कधीतरी डाळ भात बनतो आणि खिचडी बनते मात्र डेली, म्हणजे एखादाच दिवस असा येतो का खिचडी बनली नाही, पण बऱ्यापैकी बनते, म्हणजे आठवड्यातून 5 दिवस तरी खिचडी बनतेच आमच्याकडे। आणि त्यासाठी जे आहे मला छोटा कुकर हवा होता। छोटा कुकर कसा हँडल करायलाही इझी, कारण छोटीशी म्हणजे थोडीशीच खिचडी लावायची असते, मग तो बरा पडतो, हँडल करायला इझी जातो, नंतर क्लिनिंग करायला इझी जातो, सोबत गॅसही भरपूर वाचते। कारण बघा छोटा कुकर कमी एनर्जी घेतो, कमी गॅस लागतो, मोठ्या कुकरला जास्त लागतो। आणि खिचडी तर आपल्याला अर्धी वाटी किंवा 1 वाटीच लावायची असते, मग कशाला तो 5 लिटरचा कुकर मोठा आहे बघा, त्याला हीट व्हायला जास्तच एनर्जी लागणार ऑब्वियसली। सो काल भरपूर एक्सप्लेन केलं
पण त्यांनी माझं ऐकलं नाही, 5 लिटरचा घेऊन आले. पण घरी आल्यावर पुन्हा मग त्या विषयावर चर्चा झाली. मग मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना समजावून सांगितला. सो बोलले ठीक आहे आज चल आणि रिटर्न करून घेऊ. आणि फायनली जे आहे मी रिटर्न केला. आणि हा छोटासा जो आहे 3 लिटरचा कुकर घेऊन आले. आणि मस्त इतका क्यूट आहे ना, मला तिथेच म्हणजे आधीच खूप जास्त आवडला होता पण तेव्हा मिळाला नाही. पण फायनली जो आहे आज जाऊ द्या. त्याआधी कुकर काही निघायचं नाव नाही घेत आहे. त्याआधी बघा मी इतर जी शॉपिंग केली ती दाखवते. सो सर्वात आधी हा एक मस्त असा मसाले बॉक्स घेतला. तुम्ही बघितलेला आहे माझ्याकडे जो मसाले बॉक्स आहे तो प्लास्टिकचा आहे आणि म्हणजे बऱ्याच वर्षाचा आहे तो. म्हणजे पिहूच्या जन्माच्या आधीचा आहे. प्लास्टिकचा असून सुद्धा त्याला 8 ते 9 वर्ष झालेत. थांब ना पिहू, नाही नंतर काढू. 8 ते 9 वर्ष झालेत त्याला आणि तो मी यूज करतच होती. सो फायनली जे आहे मसाले बॉक्स मी घेऊन आलेले आहे. छान आहे आणि असा ओपन करायचा आहे बघा. त्यामुळे इझिली ओपन होतो आणि लागतो. आणि जो झाकणाचा असतो तो मग बऱ्याचदा असा ओढून ओपन करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा सांडवडही होते कारण नवीन असला म्हणजे तो जरा पॅकच असतो. सो मला हा आवडला. फक्त असं पुश केला की झालं, पॅक होऊन जातो. आणि यामध्ये वाट्याही खूप छान मिळाल्या. साईजही मस्त आहे आणि दिसायलाही छान आहे बघा. अशा ह्या 7 वाट्या मिळाल्या. आणि माझा जो प्लास्टिकचा होता ना त्यामध्ये 9 वाट्या होत्या आणि एक मधात मोठा असा बाउल होता मिठासाठी स्पेशली. पण यात तसं काही जरी नसलं ना तरी पण मस्त आहे कारण आता स्टीलचं आहे म्हटल्यावर आपण ती अपेक्षा तर करू शकत नाही. कारण मीठ वगैरे आपण स्टीलच्या भांड्यात नाही घेऊ शकत, स्टीलचे भांडे खराब होतात. सो असा आहे माझा मस्त मसाले बॉक्स. आणि हा म्हणजे किलोप्रमाणे मिळतो त्या दुकानात. होलसेल दुकान आहे ते, गुरुकृपा म्हणून. मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. मी नेहमी त्याच एकाच दुकानातून जे आहे माझ्या स्टीलच्या वस्तू ज्या आहे घेत असते. आधी ना मी घ्यायचीही नाही बरं का, कारण त्या नेहमी ट्रान्सफर होते आहे त्याच गोष्टींमध्ये भागवायचं असं तसं. म्हणजे कारण माझ्याकडे भरपूर स्टीलची भांडी आहेत, भरपूर वस्तू आहेत आणि त्यामुळे माझं असंच राहायचं. जाऊ दे आहे ना आपल्याकडे, भागतंय न भागू दे असं तसं. पण आता असं वाटतंय नको एक एक करून आपण म्हणजे वस्तू चेंज करूयात. कारण ना थोडंफार जरी चेंज झालं ना तर आपलाही मूड मस्त राहतो, किचनमध्ये काम करायची इच्छा होते. आणि बघा हा असा काहीसा जो आहे माझा मसाले बॉक्स आहे. आणि तिथे ना जे आता ऑनलाईन वगैरे दाखवतात तशाही टाईपचे होते बघा. एक नसतो का असा ट्रे आणि त्यामध्ये छोटे छोटे डब्बे, तोही होता आणि फक्त 500चा होता तो. एकदा माझं मन म्हणजे झालं त्याकडे की घेऊ म्हणून. पण मग प्रत्येक वेळेस प्रत्येक डब्याचं झाकण उघडायचं, मसाला टाकायचं, पुन्हा लावायचं आणि तो क्लिनिंग करतानाही बराच प्रॉब्लेम. म्हणजे प्रत्येक वस्तू क्लीन करावी लागते. मग मसाले बॉक्स कसा जरी आपण आतून क्लीन नाही केला वरून जरी कापड फिरवला तर मस्त क्लीन होऊन जातो. त्यामुळे तो आवडला होता खरा. पण म्हटलं नाही आपला हा जो पारंपरिक आहे हाच मस्त आहे म्हणून मी हाच ठेवला. आणि चला आणखी मी हे 2 पातेले घेऊन आले. काय लावलं तू हाताला, कसं काय निघाला, काय होत नाही, धुवून घे. आणि त्यानंतर हे 2 पातेले पण मी घेऊन आलेली आहे. सँडविच बॉटमचेच आहेत त्यामुळे इंडक्शनवर गॅसवर सर्वीकडे मस्त यूज होतं. आणि खूप जाड आहेत. तिथे ट्राय प्लायचे पण होते पण त्यात काही आपण असे कोणते डिश वगैरे बनवत नाही. मला फक्त चाय करायला, दूध तापवायला वगैरे हे पातेले हवे होते. सो त्यामुळे मी हे सँडविच बॉटमचे आणलेत. मस्त हेवी बेस आहे आणि छान आहे. सो हे 2 पातेले जे आहेत मी घेऊन आलेली आहे. आणि हे घे तू, हे चाकं घे आणि बाजूला बसतो. अरे हो थांब जरा. सो बघा हा एक कुकर ही घेऊन आलेली आहे मी. प्रेस्टिजचाच आहे 3 लिटरचा. आणि हो म्हणजे हे तर शेअर करायचं राहूनच गेलं तुमच्यासोबत. तर बघा हा इथे आहे फॅब्रिक ग्लू आणि सोबतच हे काही म्हणजे पॅरेट ग्रीन कलरचे कुंदन म्हणतात त्याला, हो ना, कुंदन डायमंड जे असेल ते. सो नाही काच नाही आहे. सो हे घेऊन आलेले आहे 1 पॅकेट. आणि बघा हे 20ला पडलं मला आणि हा पण काहीतरी 16 समथिंगला पडला. आणि ही 5 मीटर जी बॉल काय म्हणतो, लेस म्हणतो आपण याला, सोसला, असे 30चे 2 पॅकेट मी घेऊन आलेली आहे. आणि सोबतच हे छान एक डायमंडची आहे, तो पण पॅरेट ग्रीन कलरच आहे, हे घेऊन आलेली आहे. कशासाठी तर ते सांगते. बघा 2 दिवसापूर्वीच नाही, कालच्याच व्हिडिओत बहुतेक परवाच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एक ब्लाऊज शेअर केलेलं होतं. ते नुकतंच मी शिवून आणलेलं आहे.
परफेक्ट फिटिंग बसलेली आहे. त्याची पण ब्लाऊजचा गळा जो आहे मी तिला अगदी सिंपल सांगितला होता, कारण साडी पण खूपच सिंपल आहे. नारायणपेठ साडी आहे ती, नारायणपेठच ना, हो ती साडी आहे ती. आणि साडी मस्त सिंपल आहे, ब्लाऊजही सिंपल आहे. त्यामध्ये थोडंसं मस्त आरीवर्क करायची माझी इच्छा होती. बाहेरनं करून घेतलं म्हटलं की तुम्हाला माहिती आहे किती जास्त पैसे मोजावे लागतात, आणि आरीवर्क स्पेशल मला त्या सुईने वगैरे असं काही जमत नाही बरं का. पण आपण आरीवर्क असं या जो फॅब्रिक ग्लू येते याने चिकटही करू शकतो, आणि ते बरंच टिकाऊ सुद्धा असतं. सो आहे काहीतरी डोक्यात, आणि जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि चला आता म्हणजे मुलांना भूक लागलेली आहे, त्यांचं चालू होतं मम्मा काहीतरी बनवून दे. पण खरं सांगू का, बिलकुल काहीच बनवायची इच्छा नव्हती. म्हणून जे आहे बघा, माझ्या आईने तांदूळाच्या ज्या आहेत चकल्या बनवून पाठवलेल्या आहेत. इतक्या टेस्टी असतात ना ह्या, आणि इतक्या खुसखुशीत कुरकुरीत असतात का खूपच मस्त वाटतात खायला. आणि अगदी कुरकुऱ्यांसारखे म्हणजे क्रिप्स असतो यामध्ये. सो काही ह्या चकल्या तळल्यात, काही बिबळ्या तळल्यात आणि मुलांना खायला दिल्यात. आणि आलेली आहे आता माझ्या गार्डनमध्ये, कारण सकाळपासून जे आहे गार्डनमध्ये फेरफटका मारलाच नव्हता. कालपासून माझी मस्त मजा आहे, मला पाहिजे ते मिळतं आहे माझ्या किचनसाठी, आणि त्यामुळे मूड ना असा मस्त खुश आहे. खरं सांगू का, भरपूर थकलेली आहे बरं का, पण तरी असं होतं की कधी एकदाचे हे भांडे वापरायला घेते, म्हणून आता आलेली आहे किचनमध्ये. पण होतं काय, नवीन जेव्हा आपण असे भांडे घेऊन येतो त्यावर हे स्टिकर असतात बघा, तुम्ही हाताने कितीही काढायचा प्रयत्न करा निघत नाहीत, आणि त्याचा चिकटपणा तर काही विचारूच नका. सो इथे मी एक छोटीशी टिप बघा तुमच्यासोबत शेअर करत आहे. जिथे स्टिकर असेल ना त्याचा मागचा भाग ना अशा प्रकारे गॅसवर गरम करायचा, त्यानंतर स्टिकर अगदी इझिली निघून येतं. जसं तुम्ही बघितलंच, आता स्टिकर निघून येतं, पण त्याचा जो चिकटावा असतो तो मात्र निघत नाही. त्यासाठी ही एक मस्त ट्रिक आहे माझ्याकडे. कापसावर जे आहे थोडंसं नेलपेंट रिमूव्हर घ्यायचं, आणि त्याने जे आहे भांड्यावर जिथे चिकटावा असेल ना तिथे सरळ क्लीन करून घ्यायचं. इतकं इझिली सांगते तुम्हाला, सर्व चिकटावा निघून जातो. अगदी ते भांडं तुम्ही घासलं नाही ना तरीही चालतं. हेच चिकटावा जर तुम्ही घासायला घेतला ना, तुमचा भरपूर वेळ जातो, सोबत मेहनतही भरपूर लागते. पण नेलपेंट रिमूव्हरनी अगदी असं सेकंदात जे आहे पूर्ण जो चिकटपणा असतो तो निघून जातो. ह्या ज्या दोन्ही ट्रिक आहेत ना त्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यामुळे तुमचा वेळही वाचेल, सोबत मेहनतही वाचेल. कारण म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की भांडं जुनं झालेलं असतं अगदी, पण तरी काही ना काही जे आहेत स्टिकरचे कागद वगैरे तिथे लागलेले असतात. सो ही टिप त्यासाठी तुम्हाला नक्की हेल्प करेल. आणि चला, मसाले बॉक्स छान वॉश करून घेतला आणि त्यानंतर जे आहे सुकवून घेतला. आणि आता ना म्हणजे मला अशी घाई लागून होती की कायच सांगू तुम्हाला, की कधी एकदा मी सर्व मसाले मस्त या मसाले बॉक्समध्ये भरते. वाटे इतक्या छान आहेत ना, साईजही मोठी आहे आणि शेपही खूप मस्त आहे. आणि झाला इथे माझा मस्त मसाले बॉक्स सेट बघा. 7 वाट्या आहेत, त्यामध्ये ही एक वाटी रिकामी आहे कारण धनेपूड माझ्याकडची संपलेली आहे. आणि बघा अशी काही कामं करताना ना, म्हणजे अशी कागद किंवा एखादा कॉटनचा टॉवेल वगैरे यूज केला ना आपण, की आणखी आपली कामं कमी होतात. आता मी सर्व जे आहे या पेपरवरच मसाले काढले वगैरे, त्यामुळे गॅसचा ओटा क्लीन करायची मला गरजच पडली नाही. फार छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, पण थोडी काळजी घेतली ना की आपले म्हणजे भरपूर कामं जे आहेत कमी होऊ शकतात. मेहनत आपल्याला कमी करावी लागू शकते आणि वेळ तर भरपूरच वाचतो. आज दिवसभर खरं सांगते इतकी गडबड झाली ना माझी, म्हणजे सकाळी इतकं सर्व स्वयंपाक करून 8:30 पावणे 9ला आम्ही अकोल्याला जायला निघालो. ॲडमिशनच्या प्रोसेसलाही बराच वेळ लागला. आणि तुम्हाला माहीत आहे म्हणजे वेटिंग रूममध्ये बसणं म्हणजे किती, म्हणजे मला तरी फार इरिटेट होतं ते. त्यापेक्षा एखादं काम केलेलं परवडतं, पण ते असं एका ठिकाणी बसून राहणं खरंच मला काही आवडत नाही. त्यानंतर मार्केटमध्ये बरंच फिरलो, कूलर घेण्यासाठी या दुकानातून त्या दुकानात. त्यानंतर ते मिक्सर रिटर्न केलं, काही पैसे वाचले होते तर इतर गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन आले. खरंच भरपूर दमले मी आज, फिजिकलीही आणि मेंटलीसुद्धा. सो त्यामुळे म्हटलं चल स्नेहा, स्वतःलाच एक मस्त ट्रीट दे. आणि असा मस्त थंड थंड मँगो मिल्कशेक जे आहे मी स्वतःसाठी जे आहेत बनवला आणि मस्त शांततेत बसून पिला. अर्धा तास त्यानंतर आराम केला तर लगेच पिहूचं आणि आरूचं चालू झालं, मम्मा चल ना आपण तो कूलर वगैरे ओपन करून बघू ना. आणि इतकं सोपी नव्हतं ते खरं सांगते, कारण बॉक्स ना खूप तंतोतंत होता, त्यामुळे कूलर बाहेर काढायला बराच वेळ गेला.
त्यानंतर त्याची चाकं वगैरे बसवायची होती आणि आमच्याकडे ना असे जे काही रिकामे कामं असतात ना ते माझ्याच साठी ठेवलेली असतात राखून असं म्हटलं तरी चालेल. जमतं सर्वांनाच बरं, पण सर्वजण ना असे हात वर करतात, नाही मला जमत नाही, मला जमत नाही, तुला छान जमते तू कर, म्हणजे असं मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि म्हणजे माझी इच्छा असो की नसो मग ते काम मलाच करावं लागतं. सर्व सेटिंग व्यवस्थित केली आणि त्यानंतर कूलर चालू केला. पण माहीत आहे का, कूलर स्टार्ट झाला पण मशीन काही चालू होईच ना, कूलर पाणी फेकतच नव्हतं. मग आरोहीच्या पप्पांचं चालू झालं की कर 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 त्याला पॅक कर, उद्या अकोल्याला घेऊन जावं लागेल रिटर्न असं तसं. पण मी म्हटलं नाही, कशाला अकोल्याला घेऊन जायचं, आधी काय झालं ते आपणच चेक करूयात. सो मी हे कूलर खोललं स्वतः आणि बघितलं तर काय, मोटरचा फक्त जो पाण्याचा पाईप असतो तो निघालेला होता. सो तो इथे मी सेट केला आणि पुन्हा कूलरचं म्हणजे जसंच्या तसं व्यवस्थित सर्व जोडून दिलं. आणि म्हणूनच मी म्हणते की मी काय शिकली नसेल, सर्वच आता मला खोलता तोडता जोडता सर्वच येतं. सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.